राष्ट्रीय युवा महोत्सवाचा बहुमान हा नाशिकला मिळाला आहे आणि नाशिककरांसाठी त्यामुळे ही एक पर्वणी आहे। या महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तपोवनमधल्या मैदानावर होणार आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे। पंतप्रधान मोदी नाशिकच्या पंचवटी इथल्या काळाराम मंदिरात दर्शनही घेणार आहेत। जवळपास 23 मिनिटे ते मंदिरात असतील आणि विधिवत पूजा करत प्रभू श्रीरामाची महाआरती देखील करतील। नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर हेलिपॅडपासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत पंतप्रधान रोड शो देखील करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा आज आहे। या अनुषंगाने आपण अपडेट्स जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे आणि लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला गोविंद आपल्याकडे येतो। पंतप्रधान मोदींच्या आगमनाला आता नेमका किती वेळ शिल्लक आहे, काय नेमकी त्याबद्दलची अपडेट आणि आता शेवटच्या क्षणी कोणकोणत्या गोष्टींची तयारी सुरू आहे त्याबद्दल गोविंद काय सांगताय? प्रचंड उत्साह या सगळ्या नागरिकांमध्ये आहे। इथे जो हा नृत्य प्रकार आहे तो इथे सादर केला जातोय। 4-5 नृत्य प्रकार असतील आणि इकडे मी विनंती करतो आपले जे व्हिडिओ जर्नलिस्ट आहेत एरियल व्ह्यू जो दाखवत आहे की या संपूर्ण रोडवरनं मोदींचा रोड शो आहे आणि या बाजूला नागरिक त्याचबरोबर लोककलावंत नरेंद्र मोदी यांचं स्वागत करणार आहेत आणि अगदी भल्या पाहणीपासून सगळी मंडळी इथे अशा पद्धतीने सज्ज आहेत। वेगवेगळ्या लोककला असतील या परिसरातील त्याही सादर केल्या जात आहेत आणि विविध राज्यातील नृत्य प्रकार आहेत ते देखील इथे सादर केले जात आहेत। अर्थातच हा मोदींचा जो दौरा आहे तो सर्वार्थाने खूप महत्त्वाचा आहे। जसं थोड्या वेळापूर्वी जे या ठिकाणचे तरुण होते त्यांनी तर थेट पद्धतीने मोदी यावेळेस आल्यानंतर स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकरांना भारतरत्न घोषित करतील का अशी देखील मागणी केलेली आहे। या परिसरातील नागरिक सुद्धा माझ्या सोबत आहेत। काय वाटतंय, आज मोदीजी येत आहेत, प्रभू श्री रामचंद्राचं ते दर्शन घेणार आहेत। निश्चितच पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सगळ्या ग्रामीण भागातून हे आता आदिवासी कला पथक आहेत त्यांना सुद्धा पंतप्रधानांची एक उत्सुकता आणि एक आत्मीयतेच्या निमित्ताने ते मनापासून इथं त्यांच्या स्वागतासाठी सगळे एक जल्लोषात स्वागत व्हावं या निमित्ताने सगळे काय अपेक्षा आहेत, काय त्यांना ऐकण्याची उत्सुकता? मोदी साहेबांच्या कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातून भरपूर लोक आलेले आहे आणि आमचे हर्सुल त्र्यंबक पेठ इथला कला पथक पण आलेलं आहे आणि मोदी साहेबांच्या उत्साहाने सर्व आनंदी आहे। अर्थातच अजिंक्य आपल्याला माहिती आहे कुंभनगरी म्हणून सुद्धा नाशिकची ओळख आहे। द्राक्षाची नगरी त्याचबरोबर रुद्राक्षाची नगरी म्हणून सुद्धा या सगळ्या नगरीची ओळख आहे आणि त्यामुळे देशाचे पंतप्रधान इथे येत आहेत, ते प्रभू श्री रामचंद्राचं दर्शन घेणार आहेत आणि त्यामुळे मोठी उत्सुकता आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज युवा महोत्सव आहे आणि त्यामुळे त्याचं देखील ते उद्घाटन करणार आहेत। काय अपेक्षा आहेत मोदींकडून? आज आम्हाला खरं तर खूप आनंद होतो आहे कारण अयोध्येमध्ये राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या अगोदर आपल्या इथल्या नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहे। त्याचबरोबर युवकांना संबोधन करणार। तुम्ही जर आज बघितलं तर पूर्ण नाशिक नगरी ही खूप आनंदाने उत्साहाने आणि कलरफुल अशी सजलेली आहे। अगदी रांगोळ्या असतील, त्याचबरोबर लाइटिंग असेल, विविध गोष्टी। जी आज सशक्त भारताचा इथे नारा देतीलच विश्वासही देत आहेत, तुम्ही काय विश्वास देणार आहात त्यांना? इथे खरं तर नाशिककरांना आम्हाला सिंहस्थ आहे आगामी काळात 2027 साली आणि त्यामुळे आम्हाला खूप अपेक्षा आहेत की जो गोदा घाट आपण म्हणतो की जो आपण प्रतिष्ठेचा मानतो आपल्या सर्व देशासाठी, त्यामुळे यासाठी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहेत की नाशिक नगरीसाठी काहीतरी घोषणा आदरणीय मोदीजींनी केली पाहिजे। अर्थातच सिंहस्थ मेळा जो आहे तो आहे पुढील कालावधीमध्ये आणि त्यामुळे अनेक वेगवेगळ्या भावना आहेत, मागण्या आहेत। त्याचबरोबर मोदींना ऐकण्याची उत्सुकता देखील आहे, बघण्याची उत्सुकता आहे। तमाम नाशिककर अगदी भल्या पहाटेपासून या पथावर थांबलेले आहेत आणि आपण बघतो की हा तो सगळा जो परिसर आहे जो मोदींच्या स्वागतासाठी थांबलाय। गोविंद असेच आमच्या सोबत जोडलेले राहा। यानंतर आपण जाणार आहोत, आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ देखील आपल्या सोबत आहेत सध्या। लक्ष्मण, महाराष्ट्रातलं विकास पर्व एकंदरीतच या सगळ्या दौऱ्याच्या अनुषंगाने सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत आणि नाशिकचा हा अत्यंत महत्त्वाचा मोठा पंतप्रधानांचा दौरा नाशिक नगरी सज्ज आहे। आपण बघतो जय्यत तयारी देखील झालेली आहे, चोख नियोजन करण्यात आलेलं आहे। लक्ष्मण, काय नेमकी सध्याची अपडेट या संदर्भातली?
अजिंक्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. खरं तर नाशिकमध्ये ते येण्याच्या पूर्वी अर्थात मुंबईला येण्याच्या पूर्वी ते नाशिकला येत आहे. मुंबईमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. जसं आपण म्हणाला की विकास पर्व जे आहे ते मुंबईत असेल, मात्र तत्पूर्वी नाशिकमध्ये अशा पद्धतीने एक धार्मिक वातावरण जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो झाल्यानंतर नाशिकच्या या रामकुंड परिसरामध्ये येणार आहे आणि याच रामकुंडावरती अजिंक्य मी आता आहे आणि माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जलपूजन करणार आहे त्या ठिकाणची ही दृश्य आहे. एक व्यासपीठ जो आहे तो रामकुंडाच्या परिसरामध्ये तयार करण्यात आलेला आहे. व्यासपीठावरती एका बाजूला साधू महंत अर्थात या ठिकाणचे पुरोहित संघाचे सगळे पुरोहित बसतील, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू महंत बसतील. अशा प्रकारची आसन व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. पुरोहितांचा मंत्र उच्चार होईल, त्यानंतर असलेल्या आखाड्यांचे साधू महंत मंत्रघोष करतील, शंखनाद करतील आणि या सगळ्याच्या उपस्थितीत समोर दिसणाऱ्या रामकुंडावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते जलपूजन करतील आणि या ठिकाणी सशक्त भारताचा संकल्प जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडणार आहे. या सगळ्याच्या अनुषंगानं हा संपूर्ण गोदा घाट जो आहे तो सजवण्यात आलेला आहे. गेल्या 5 ते 6 दिवसापासून या ठिकाणी स्वच्छतेचं काम सुरू होता. तब्बल 500 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग देखील गंगापूर धरणातनं गोदावरी नदीत केलेला आहे. त्यामुळे ही निर्मळ आणि स्वच्छ दिसणारी जी गोदावरी नदी आहे तिचंच पाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हातामध्ये घेतील, जलपूजन करतील आणि काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वेळ जर सोयीचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी स्नान देखील करणार आहे. हे स्नान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक चेंजिंग रूम देखील मागच्या बाजूला तयार करण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी चेंजिंग करून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते या ठिकाणून जवळ असलेल्या काळाराम मंदिरात जातील आणि काळाराम राम मंदिरामध्ये जाऊन ते दर्शन घेतील. हा संपूर्ण गोदाघाटचा परिसर आहे. या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. एसपीजीने हा संपूर्ण परिसर ताब्यात घेतलेला आहे. सर्वसामान्य माणसांना या ठिकाणी संपूर्णतः प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. कुणीही या ठिकाणी जाऊ शकत नाही. केवळ निमंत्रित जे पुरोहित साधू महंत आहेत त्यांनाच या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला आहे. तर स्वच्छता करणारे महापालिकेचे कर्मचारी जे आहेत त्यांना या ठिकाणी पासेस देऊन आतमध्ये सोडण्यात आलेला आहे. या ठिकाणी सर्वसामान्य नाशिककरांना प्रवेश जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा हा दौरा पूर्णतः गोपनीय असेल. केवळ काही शासकीय वाहिन्यांना या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे. त्या वाहिन्यांच्या माध्यमातून या सगळ्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण जे आहे ते केलं जाणार आहे. अशा प्रकारचा हा सगळा सोहळा रामकुंडावरती होणार आहे. लक्ष्मण कुंड, सीताकुंड असे वेगवेगळे कुंड आहे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा ज्या ठिकाणी सानिध्य होतं प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी स्नानासाठी येत होते ते रामकुंड दृश्यांमध्ये आहे आणि त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत आणि त्या ठिकाणी ते जलपूजन करतील. आपल्याला कल्पना आहे 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती अयोध्येमध्ये केली जाणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवक महोत्सवाच्या निमित्तानं नाशिकला येत आहे, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास जो आहे तो काढलेला होता आणि त्या 14 वर्षाच्या वनवास काळामध्ये प्रभू रामचंद्रांचं सान्निध्य मोठ्या प्रमाणात या भागामध्ये होतं आणि त्याच भागाला आज पंतप्रधान भेट देणार आहे. अयोध्येला जाण्यापूर्वी ते गोदावरी नदीचं जलपूजन करतील आणि राम मंदिरामध्ये जातील. ज्या ज्या ठिकाणी राम, लक्ष्मण, सीता यांचं वास्तव्य राहिलेलं आहे त्या सगळ्या ठिकाणाला पंतप्रधान भेटी देणार आहे. अशा प्रकारचा एक कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी असणार आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण गोदाघाटचा परिसर जो आहे तो सजवण्यात आलेला आहे. ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहे, फुलांची सजावट करण्यात आलेली आहे, विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण गोदाघाट जो आहे तो अशा पद्धतीने सजवण्यात आलेला आहे. बिलकुल लक्ष्मण, ही दृश्य दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि गोविंद वाकडे हे आपले प्रतिनिधी देखील आपल्याला या संदर्भातली माहिती देत होते. गोविंद, आपले देखील आभार. आपण पाहिलं की चोख अशी सुरक्षा व्यवस्था देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. लक्ष्मण ज्यावेळेला आपल्याला माहिती देत होते त्यावेळेला डॉग स्क्वॉडच्या सहाय्यानं देखील इथली जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याचा आढावा घेतला जात होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारे सर्वसामान्यांना या ठिकाणी सध्या प्रवेश दिला जात नाहीये. चोख सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. पुढची बातमी बघूया.